जय बाळूमामा मित्रांनो. तर आपण आत्ता अध्याय 3 म्हणजे अध्याय 3 पाहणार आहोत की बाळूमामाचं लहानपण कसं गेलं. बाळूमामाच्या लहानपणी काय काय गोष्टी घडत होत्या तर ऐकूयात. ज्या घरी लहान मुलं अधिक जन्म घेतात तिथं मुलांचा सुकाळ आणि गरिबीचं बळ. रात्रंदिवस कष्ट मेहनत करूनही दारिद्र्य त्या घराचा छळ करण्याचं काही सोडत नाही. मायप्पाला मुले झाली फार, त्यामुळे तो कष्टकरी अपार. वाटा घाटा स्वयंपाक पाणी करून सत्यवा घर सांभाळीत असे. बाळू गोरा वासरांच्या सोबत दिवसभर आपल्याच तंद्रीत स्वैरवैर भटकत असे. बाभळीच्या शिऱ्यावर झोपणे, उंच झाडावर बसणे, पक्ष्यांची सुस्वर गाणी ऐकत आपले काम करत राहणे यातच बाळूला अत्यंत सुख समाधान वाटत असायचे. बाळूचे मित्र आई सत्यवाला सांगत असायचे की तुमचा बाळू आमच्या सोबत असतो खरा, पण त्याची वागण्याची राहण्याची बोलण्याची तरा भलतीच आहे. तो काट्याकुट्यावर झोपतो, झाडाच्या शेंड्यावर चढून बसतो, आमच्या खेळांच्या स्पर्धेत कधीच भाग घेत नाही. बाळूचं हे वागणं पाहून मायप्पा विचार करू लागले की याला आता वळण लागले पाहिजे, मार्गावर आणलं पाहिजे. अशा वागण्यामुळे याचं जीणं कसं व्हायचं. मग या बाळूला योग्य अशा कामात गुंतवलं पाहिजे. अक्कोळ गावामध्ये चंदूलाल शहा नावाचे जैन सावकार होते. गुरं ढोरं जमीन जुमला, खूप श्रीमंत असं व्यक्तिमत्व आणि त्यांचे घरे वैभव संपन्न होते. असे असले तरी सावकार दयाळू आणि त्याची पत्नी मायाळू होती. त्यामुळे बाळूला त्यांचे स्वाधीन करून चाकरीला ठेवण्याचा निर्णय वडिलांनी घेतला. चाकरी ऐकून सत्यवा घाबरी झाली. या वयामध्ये बाळू अधिक खूप लहान होता आणि तो कशी चाकरी करेल या प्रश्न तिला सतावत होता. तेव्हा ती म्हणते, या पोटच्या पोराला कशी पाठवू चाकरीला. पण बाळू वडिलांना म्हणाला, पिताजी जनावरांची खिल्लार माझ्या स्वाधीन करा. त्यांचा सांभाळ करून मी 100 पट करून दाखवतो. ती जनावरं माझीच रूपं आहेत, त्यांच्यावर कधी रागावणार नाही. त्यांच्यावर मारलेल्या काठीची वळ माझ्या अंगावर उठतील. वडिलांची आज्ञा मुलांनी पाळावी ही जनरूढी पाण्याच्या प्रवाहासारखी चालत आलेली आहे. या जनरीत चालीरीतीचा प्रवाह विचित्र आहे. या प्रवाहात ओढत वाहत जाणाऱ्याचे पलायन, तरणाऱ्याचा कच्चेपणा असो अगर पोहणाऱ्याचे बळ असो, ही शक्तीहीन ठरवतात. प्रवाहात मृत मासा बलहीन म्हणून प्रवाहपतीत होतो, तर जिवंत मासा बळाच्या जोरावर प्रवाह पार करू शकतो. सावकाराच्या घरी चाकरी हेच बाळूचं जीवन आता झालेलं होतं. बाळू गाई म्हशींची सेवा करत असे. ही जनावरे पात्र भांडी भरभरून दूध देत असेत. जेवणासाठी बाळू एक थाळी ताट वापरत असे. भोजन झाल्यावर ती स्वच्छ देऊन एका देवळीत कानोड्यात ठेवत असे. एका रात्री सावकार पत्नी गोठ्यात गेली. बाळू झोपलेला होता, पण भोजन पात्रातून मंद मंद अशी प्रकाश किरणं तिला दिसली. त्या दिव्य थाळीजवळ जाऊन पाहता आपल्या बस्तीची जैन मंदिराची प्रतिमा तिला त्याच्यामध्ये दिसू लागली. ती तेजस्वी थाळी तिने घेतली. त्या देवळीत दुसरी थाळी ठेवली. हे सकाळी उठल्यावर बाळूच्या लक्षात आले. सावकार पत्नीला बाळू म्हणला, आता मी इथे जेवणार नाही. थाळीचे स्थलांतर हे बाळूने चाकरी सोडण्याचे कारण निमित्त झाले. 2 वर्षाच्या चाकरीच्या कालामध्ये बाळू कधीही आपल्या घराकडे गेला नाही. या 2 वर्षाच्या काळामध्ये सावकारांची मात्र सर्वांगाने भरभराट झाली. शेतीमध्ये भरपूर उत्पन्न लाभले, व्यापारात भरपूर नफा झाला. गाय गुरं धष्टपुष्ट होऊन घरामध्ये दूध दुभते फार झाले. स्वतःचे असो अगर चाकरीने स्वीकारलेले काम असो, तन्मयतेने आपलेच काम म्हणून ते करणे हा कल्याणाचा मार्ग आहे. आणि संकुचितपणाच्या अज्ञानाचा अडाणीपणाचा नाश करणारा हा 3रा अध्याय समाप्त झाला. जय बाळूमामा.